दुचाकीची तोडफोड करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितल्याचा राग आल्याने दोघा संशयितांनी पोलीस कर्मचाऱ्यास कुऱ्हाडीने धमकावून दगड फेकून मारहाण केल्याची घटना घडली आहे। आणि ही घटना सोमवार दिनांक 25 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास रमामाता नगर येथील स्टार गॅरेजच्या समोरील 50 फुटी रोडवर घडलेली आहे। आणि या प्रकरणी पोलिसांनी रोहित बाबासाहेब सातपुते राहणार रमामाता नगर काळे प्लॉट सांगली आणि गणेश दिनकर लवटे राहणार 100 फुटी रस्ता सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। आणि यामध्ये पोलीस कर्मचारी विलास रामदास शिंदे आणि अन्य एक जण असे दोघे जखमी झाले आहेत। घटनेची अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांना नितीन साबळे राहणार रमामाता नगर यांचा दूरध्वनी आला। त्यांच्या तक्रारीची सत्यता तपासण्यासाठी पोलीस कर्मचारी विलास शिंदे आणि पाटील असे घटनास्थळी गेले आणि तेथे संशयित रोहित सातपुते आणि गणेश लवटे असे दोघे नितीन साबळे यांच्या दुचाकीची तोडफोड करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। फिर्यादी विलास शिंदे यांनी दोघा संशयितांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले आणि यावेळी चिडलेला रोहित सातपुते हा शिंदे यांच्या अंगावर कुऱ्हाड घेऊन धावून आला आणि त्यांना धमकावलं। तर संशयित गणेश लवटे यांनी कर्मचारी पाटील यांच्या अंगावर दगड फेकून मारला आणि संशयितांनी नितीन साबळे यांच्या दुचाकीची तोडफोड करून सुमारे 15,000चं नुकसान केल्याचं फिर्यादीत नमूद केलेलं आहे। आणि दोघां संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।